डोकेदुखी खूपच सामान्य समस्या आहे, नाही का? पण जितकी सामान्य तितकीच त्रासदायक. बरं, आज आपण अशाच काही सोप्या आणि नैसर्गिक उपायांवर बोलणार आहोत जे आपल्याला पटकन आराम देऊ शकतात. चला तर मग सुरू करूया. अचानक डोकं दुखायला लागलं की कसं होतं? कामात लक्ष लागत नाही, उगाच चिडचिड होते, असं वाटतं की सगळं थांबून जावं. आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाला हा अनुभव कधी ना कधी येतोच. आणि ह्याची कारणं ती तर आपल्या रोजच्या जगण्यातच लपलेली आहेत. म्हणजे बघा, कामाचा ताण, अपुरी झोप, तासनतास मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर आणि कधीकधी तर पोटाच्या तक्रारींमुळे सुद्धा डोकं दुखू शकतं. हे आता जवळजवळ सगळ्यांचंच दुखणं झालंय. पण चांगली गोष्ट ही आहे की यावरचे उपाय अगदी सोपे आणि आपल्या घरातच सापडतात. तर आता आपण अशाच 3 घरगुती आणि नैसर्गिक उपायांबद्दल जाणून घेणार आहोत जे या त्रासातून लगेच सुटका देऊ शकतात. तर आपला पहिला उपाय आहे मसाज म्हणजे मालिश. हा एक इतका सोपा आणि प्रभावी मार्ग आहे जो फक्त डोकेदुखीच नाही तर आपल्या मनालाही एकदम शांत करतो. आता हे करायचं कसं? खूपच सोपं आहे. थोडंसं नारळ किंवा तिळाचं तेल घ्या आणि ते अगदी किंचित कोमट करा. मग ते कपाळावर, मानेच्या मागच्या बाजूला आणि डोक्यावर एकदम हलक्या हाताने लावा. याने होतं काय की त्या भागामधलं रक्ताभिसरण सुधारतं आणि जे ताणलेले स्नायू असतात ना ते मोकळे होतात आणि मग ताण कमी होऊन डोकेदुखी हळूहळू नाहीशी होते. आणि याला अजून प्रभावी बनवण्यासाठी एक मस्त टिप आहे. त्या कोमट तेलात लॅव्हेंडर किंवा पुदिन्याच्या तेलाचा फक्त 1 थेंब टाका. त्याचा जो सुगंध असतो ना तो मनाला आणखी शांत करतो आणि मग याचा परिणाम दुप्पट होतो. ठीक आहे, आता वळूया आपल्या दुसऱ्या उपायाकडे. हा उपाय इतका साधा आहे की आपण त्याकडे नेहमीच दुर्लक्ष करतो, आणि तो म्हणजे पाणी पिणे. हो, शरीरात पाण्याची कमतरता हे डोकेदुखीचं एक खूप मोठं कारण असू शकतं. खरं तर जेव्हा शरीरात पाणी कमी होतं तेव्हा मेंदू तात्पुरता आकुंचन पावतो आणि त्यामुळे आपल्याला डोकेदुखी जाणवते. म्हणून कधीकधी फक्त 1 ते 2 ग्लास साधं किंवा कोमट पाणी प्यायल्याने सुद्धा या त्रासातून लगेच आराम मिळू शकतो. इतका साधा पण जबरदस्त उपाय आहे हा. आणि जर शरीराला अजून ताजेतवानं करायचं असेल तर काकडीचं पाणी किंवा नारळ पाणी पिणं हा सुद्धा एक उत्तम पर्याय आहे. यातून शरीराला आवश्यक क्षार मिळतात आणि एक वेगळाच ताजेपणा येतो. आपला तिसरा उपाय खास करून आजच्या डिजिटल युगासाठी आहे. दिवसभर मोबाईल आणि कम्प्युटरच्या स्क्रीनकडे बघून डोळ्यांवर आणि डोक्यावर जो ताण येतो ना त्यावर विश्रांती हाच सर्वोत्तम उपाय आहे. यासाठी काही विशेष करायची गरज नाहीये. फक्त 5 ते 10 मिनिटांसाठी डोळे मिटून शांत बसा. आरामात दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. आणि जर जमलंच तर अगदी सोपं प्राणायाम किंवा काही मिनिटांचं ध्यान केल्याने डोळ्यांना आणि मज्जासंस्थेला त्वरित आराम मिळतो. यासोबतच आणखी एक छोटा पण प्रभावी उपाय म्हणजे कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवणं. त्या थंडपणामुळे तिथल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, सूज कमी होते आणि डोकं एकदम हलकं वाटायला लागतं. चला तर मग आपण जे काही पाहिलं ते एकदा पटकन आठवून घेऊया. हे 3 सोपे उपाय नेहमी लक्षात ठेवण्यासारखे आहेत, कारण ते कधीही कामी येऊ शकतात. तर डोकेदुखीवर मात करण्यासाठी आपल्याकडे 3 साधी पण शक्तिशाली साधनं आहेत. पहिलं आणि सर्वात आरामदायी, कोमट तेलाने केलेला हलका मसाज. दुसरं, जे आपण खूपदा विसरतो, ते म्हणजे हायड्रेशन. शरीराला पुरेसं पाणी देऊन डोकेदुखीला दूर ठेवणं. आणि तिसरं, आजच्या धावपळीच्या आयुष्यातलं सर्वात महत्त्वाचं, आपल्या डोळ्यांना आणि मनाला दिलेली थोडीशी मोलाची विश्रांती. खरं तर हे उपाय फक्त डोकेदुखी कमी करण्यासाठी नाहीत, तर ते आपल्याला एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकवतात. ती म्हणजे आपल्या शरीराचं ऐकणं. तर मग आपलं शरीर आपल्याला जे काही छोटे छोटे संकेत देत असतं ते ऐकून त्याची काळजी घ्यायला आपण तयार आहोत का? नक्की विचार करा.